नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपल्याला दिवाळखोरी म्हणजे काय आणि दिवाळखोरी संहिता म्हणजे काय ते अभ्यासायचे आहे. इनसॉल्व्हन्सी अँड बँक्रप्टसी कोड, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता. तर बघा सर्वात आधी आपण दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता म्हणजे काय ते अभ्यासू. तर बघा बँकिंगच्या परिभाषेत इनसॉल्व्हन्सी म्हणजेच दिवाळखोरी आणि बँक्रप्टसी कोड म्हणजे दिवाळखोरी संहिता. दिवाळखोरी संहिता म्हणजे बँक्रप्टसी कोड आणि दिवाळखोरी म्हणजे इनसॉल्व्हन्सी. बँक व्यवसायात ही संकल्पना परंपरागत पद्धतीने आजही अस्तित्वात आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे एखादी कंपनी किंवा भागीदारी संस्था असेल, ती संस्था कोणत्याही वेळी दिवाळखोर होऊ शकते. आणि एखादी संस्था दिवाळखोर असेल तर याचा अर्थ असा आहे की ते आपल्या संसाधनांच्या आधारे कर्जाची परतफेड करण्यास अक्षम राहिलेली आहे. मग अशा परिस्थितीत कायद्यात स्पष्टतेच्या अभावामुळे सावकारांचे देखील नुकसान होते आणि त्या व्यक्तीला निरनिराळ्या समस्यांचा देखील सामना करावा लागत असतो. बघा एखादी कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर तिने घेतलेल्या कर्जाची वसुली करणे हे सरकारी बँकांना अशक्य होते. मग या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मे 2016 दिवाळखोरी विरुद्ध एक कायदा लागू केला. या कायद्याच्या माध्यमातून NCLT समोर म्हणजेच राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण समोर एखाद्या बुडीत कंपनीचे प्रकरण दाखल झाल्यास त्यानंतर जास्तीत जास्त 180 दिवसात त्यावर निकाल देणे हे बंधनकारक आहे. अपवादात्मक प्रकरणी या कारवाईस 90 दिवसांची मुदतवाढ देखील मिळू शकते. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कंपन्यांची 3 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे वसुलीच्या प्रक्रियेत आलेली आहेत. या कायद्यातील काही तरतुदी या 5 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट 2016 पासून अंमलात देखील आलेल्या आहेत. त्यानंतर बघा दिवाळखोरी नियामक. देशातील दिवाळखोरी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था ज्या आहेत त्या संस्थांचे नियमन करण्यासाठी ही दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली गेली. वित्त व कायदा मंत्रालय आणि भारताची रिझर्व्ह बँक यांच्या प्रतिनिधीसह मंडळाचे 10 सदस्य या बोर्डामध्ये आहेत किंवा दिवाळखोरी बोर्ड ऑफ इंडियामध्ये 10 सदस्य आहेत. दिवाळखोरी प्रक्रिया सशुल्क व्यावसायिकांद्वारे प्रस्थापित किंवा व्यवस्थापित केले जातात. हे व्यावसायिक दिवाळखोरी प्रक्रियेदरम्यान कर्जदात्याच्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवतील. व्यक्ती व कंपन्यांसाठी दिवाळखोरीच्या ठरावाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी संहिता 2 स्वतंत्र न्यायाधिकरण प्रस्तावित करत असते. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल फॉर कंपन्या आणि मर्यादित देयता भागीदारी संस्था आणि व्यक्ती आणि भागीदारीसाठी कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधिकरण या 2 संहिता 2 स्वतंत्र न्यायाधिकरण प्रस्तावित करत असते. त्यानंतर बघा भारताच्या सरकारने संसदेमध्ये दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड विधेयक सादर केले. संसदेच्या अधिवेशनात अंतिम मंजुरी त्यास प्राप्त झाली आणि यावेळी असा विश्वास होता की हे विधेयक अर्थव्यवस्थेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व बँकिंग समस्यांचे निराकरण करेल. हे विधेयक मांडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याद्वारे करण्यात आलेल्या दीर्घ दिवाळखोरी प्रक्रियेस वेगवान करणे. या विधेयकानंतर कंपनीसाठी दिवाळखोरीची प्रक्रिया 90 दिवसांच्या विस्तारासह 180 दिवसांची आहे आणि स्टार्टअप्स किंवा छोट्या कंपन्यांसाठी 45 दिवसाच्या मुदतीसह 90 दिवसांचे आहे. मग प्रश्न असा आहे की हे सर्व बँकिंग समस्यांचे निराकरण करेल काय? कारण आमचा राष्ट्रीय बँकिंग उद्योग अतिशय कठीण अवस्थेतून जात आहे. बऱ्याच बँका खराब कर्जामुळे विलीन देखील होत आहेत. बँकेचे मोठ्या प्रमाणात विलिनीकरण देखील होत आहे.
आणि या सर्व पेच प्रसंगाने फक्त या विधेयकाद्वारे सुलभता येऊ शकत नाही, कारण IBC केवळ अशाच वाईट कर्जाची उघडकीस आणण्यासाठी संशयास्पद प्रक्रियेचे निराकरण करेल, परंतु मुख्य मुद्दा म्हणजे अघोषित बॉन्ड कर्जे किंवा पीडित पळून गेल्यानंतर जाहीर केलेली वाईट कर्जे. आणि या मागील वर्षांमध्ये बऱ्याच घटना या अशा घडलेल्या आहेत की ज्यात कर्ज घेतलेले कर्ज भरण्यास असमर्थ झाल्यामुळे लेनदारांनी देशाबाहेर पळ काढला, परंतु तरी देखील IBCने आर्थिक व्यवस्था सुधारली. IBC नंतर अर्थव्यवस्था अधिक स्थिर झालेली आहे. म्हणजेच दिवाळखोरी नियामक कायदा लागू झाल्यानंतर, संस्थेची स्थापना झाल्यानंतर, IBCची स्थापना झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था अधिक स्थिर झालेली आहे. त्यानंतर बघा वित्तपुरवठ्याचे पर्यायी स्रोत. वित्तपुरवठ्याचे पर्यायी स्रोत, अल्टरनेट सोर्स ऑफ फायनान्स. बघा अर्थव्यवस्थेत वित्तीय क्षेत्र आपली भूमिका अग्रक्रमाने बजावत असते. प्रामुख्याने अर्थव्यवस्थेत वित्तपुरवठा करणारे पारंपरिक आणि आधुनिक तसेच सार्वजनिक असे अनेक स्रोत आहेत. सर्वसाधारणपणे क्षेत्रीय विकासात वित्ताचे अनेक स्रोत असले तरी देखील त्या व्यतिरिक्त आज आधुनिक युगात काही महत्त्वाचे स्रोत आपणास दिसून येतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे बिटकॉईन. बघा बिटकॉईनचं चिन्ह सगळ्यांना माहिती असेल. बिटकॉईन बघा, बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणेच एक चलन असतं आणि ते फक्त ऑनलाईन असतं. म्हणजे एका कम्प्युटर कोडद्वारे एन्क्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं. जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं. ही खरेदी केल्यावर तुमचं एक वॉलेट तयार होतं की ज्यामध्ये तुम्ही ही करन्सी साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो आणि या प्रक्रियेला मायनिंग असे म्हणतात. बिटकॉईनचा वापर गुंतवणूक म्हणून देखील केला जाऊ लागलेला आहे. आत्ताच्या काळात बिटकॉईनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. त्यानंतर क्राऊडफंडिंग बघा, क्राऊडफंडिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारणे किंवा विशिष्ट कल्पनांची अंमलबजावणी करणे म्हणजे क्राऊडफंडिंग. क्राऊडफंडिंग ही एक नवीन व्यवसायाची घटना आहे, ज्याचा अर्थ एखाद्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा करणे हा होतो. ज्या लोकांना निधी गुंतवला जातो त्यांना देणगीदार असे म्हणतात. जे प्रकल्प राबवतात त्यांना प्राप्तकर्ता असे म्हणतात. क्राऊडफंडिंग ही एक केवळ पारदर्शक आधारावर वापरली जाऊ शकते. निधी उभारणी संदर्भातील सर्व माहिती तसेच खर्च आणि बक्षिसे प्रत्येकास पुरवल्या जातात आणि खास करून इंटरनेटद्वारे मोठ्या संख्येने लोकांकडून अल्प प्रमाणात पैसा हा उभा करून एखाद्या प्रकल्पाला देण्याची प्रथा म्हणजे क्राऊडफंडिंग ही आहे. त्यानंतर क्राऊडसोर्सिंग बघा, क्राऊडसोर्सिंग हे एक सोर्सिंग मॉडेल आहे की ज्यामध्ये व्यक्ती किंवा संस्था मोठ्या प्रमाणात तुलनेने खुल्या आणि बऱ्याच वेगाने विकसित होणारे जे गट आहेत त्यांच्या वित्त यासह वस्तू आणि सेवा प्राप्त करतात. बघा, सध्या क्राऊडसोर्सिंगमध्ये सामान्यतः निकाल मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यानंतर बघा इक्विटी क्राऊडफंडिंग. इक्विटी क्राऊडफंडिंग म्हणजे काय, तर इक्विटी क्राऊडफंडिंग म्हणजे खाजगी कंपनीच्या सिक्युरिटीजची गुंतवणूक ऑनलाईन गुंतवणुकीसाठी केली जाते. ती भांडवली बाजाराचा एक भाग आहे. इक्विटी क्राऊडफंडिंगमध्ये व्यावसायिक उद्योगात गुंतवणुकीचा समावेश असल्यामुळे बऱ्याचदा सिक्युरिटीज आणि आर्थिक नियमन यांच्या अधीन असतात. इक्विटी क्राऊडफंडिंगला गर्दी गुंतवणूक असे म्हटले जाते.
किंवा गुंतवणुकीचे क्राऊड फंडिंग किंवा गर्दी इक्विटी असे देखील म्हटले जाते. म्हणजेच इक्विटी क्राऊड फंडिंग म्हणजे गर्दी गुंतवणूक. इक्विटी क्राऊड फंडिंग ही एक अशी यंत्रणा आहे की जी गुंतवणूकदारांच्या व्यापक गटांना इक्विटीच्या बदल्यात स्टार्टअप कंपन्या आणि लहान व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यास सक्षम करण्याचे कार्य करते. त्यानंतर पीअर टू पीअर कर्ज. बघा, पीअर टू पीअर लेंडिंग हा क्राऊड फंडिंगचाच एक प्रकार आहे. ज्या गुंतवणूकदाराकडे गुंतवणूक करण्यासाठी सरप्लस रक्कम आहे व जास्त रिटर्न मिळवण्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे, असा गुंतवणूकदार आपली रक्कम पी टू पी लेंडिंग म्हणजेच पीअर टू पीअर लेंडिंगमध्ये सुविधा देऊ करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या एस्क्रो अकाउंटवर जमा करतो व ज्याला त्वरित व विनासायास कर्ज हवे असते अशी व्यक्ती आपली कर्ज मागणी या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन पद्धतीने करत असते. ज्यांच्याकडे सरप्लस रक्कम आहे असा गुंतवणूकदार थेट कर्जदारास कर्ज देतो व या दोघांना जोडण्याचे काम पीअर टू पीअर लेंडिंग म्हणजेच पीअर टू पीअर कर्ज या प्लॅटफॉर्ममार्फत होते. या मोबदल्यात काही शुल्क दोघांकडून देखील आकारले जाते. त्यानंतर पीअर टू पीअर प्रणालीची वैशिष्ट्ये. बघा, पीअर टू पीअर प्रणालीमध्ये किमान गुंतवणूक ही 5,000 रुपये तर कमाल गुंतवणूक ही 50 लाख रुपये तर कर्जाची मुदत ही किमान 6 महिने व कमाल 36 महिने इतकी असते. कर्जदाराला मिळणारे कर्ज अनेक गुंतवणूकदारांकडून दिले जाते, कारण एक गुंतवणूकदार कर्ज रकमेच्या 20% किंवा जास्तीत जास्त 50,000 इतकीच रक्कम कर्ज म्हणून देऊ शकतो. तसेच 20% दिलेच पाहिजे असे बंधन देखील यामध्ये नाही. अगदी 500 रुपयाचे कर्ज देखील तो देऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम खूप कमी होते. शिवाय गुंतवणूकदार ठराविक सिबिल स्कोअरच्या खाली कर्ज न देण्याचा पर्याय देखील निवडू शकतो. त्यानंतर रिव्हेन्यू बेस्ड फायनान्स. बघा, रिव्हेन्यू बेस्ड फायनान्सिंग किंवा रॉयल्टी बेस्ड फायनान्सिंग RBF हा एक प्रकारचा आर्थिक भांडवल आहे की जो लहान किंवा वाढत्या व्यवसायांना दिला जातो, ज्यामध्ये गुंतवणूकदार चालू असलेल्या एकूण उत्पन्नाच्या निश्चित टक्केवारीच्या बदल्यात व्यवसायात भांडवल गुंतवतात आणि त्यानुसार वेतनवाढ आणि घट यावर आधारित व्यवसाय महसूल सामान्यतः दैनंदिन महसूल किंवा मासिक महसूल म्हणून जोडला जातो. सामान्यतः प्रारंभिक भांडवलाची रक्कम जमा होईपर्यंत गुंतवणूकदारास मिळणारा परतावा हा चालू असतो. या RBFमध्ये गुंतवणूकदार प्रारंभिक गुंतवणुकीच्या 3 ते 5 वर्षाच्या आत कर्जाचे परतफेड करण्याची अपेक्षा करतात. त्यानंतर सामाजिक परिणाम बॉन्ड. बघा, सामाजिक परिणाम बॉन्ड ज्याला पग सक्सेस फायनान्सिंग किंवा पे फॉर सक्सेस बॉन्ड, सोशल बेनिफिट बॉन्ड किंवा फक्त सोशल बॉन्ड म्हणून देखील ओळखले जाते. हा एक परिणाम आधारित करारनामाचा एक प्रकार आहे. जरी सामाजिक प्रभाव रोख्यांची कोणतीही मान्य केलेली व्याख्या नसली तरी बहुतेक परिभाषा या त्यांना नागरिकांच्या विशिष्ट गटासाठी सामाजिक परिणाम सुधारित करण्याच्या उद्देशाने भागीदारी म्हणून समजतात. मध्यकालीन हा शब्द यंग फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी जोफ मुलगान यांनी तयार केला होता. SIB सप्टेंबर 2010 UK मध्ये स्थित असलेल्या सोशल फायनान्स लिमिटेडद्वारा सुरू करण्यात आल्या. जुलै 2019 पर्यंत 25 देशांमध्ये 132 सामाजिक परिणाम बॉन्ड म्हणजेच SIB सुरू केले गेलेले आहेत आणि त्यांची किंमत ही $420 दशलक्ष पेक्षाही जास्त आहे. म्हणजेच हे जे सामाजिक परिणाम बॉन्ड्स, रिव्हेन्यू बेस्ड फायनान्स, पीअर टू पीअर कर्ज, इक्विटी क्राऊड फंडिंग, क्राऊड सोर्सिंग, क्राऊड फंडिंग, बिटकॉईन हे वित्तपुरवठ्याचे पर्यायी स्रोत आहेत. तर बघा, आज आपण दिवाळखोरी नियामक वित्तपुरवठ्याचे पर्यायी स्रोत आपण अभ्यासलेले आहेत.
पुढच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सामाजिक क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन अभ्यासणार आहोत.